हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती आणि स्टार प्रवाह वाहिनीवर नव्याने सुरू झालेली मालिका म्हणजे तुझ्या सोबतीने. या मालिकेच्या आजच्या मंगळवार 20 जानेवारीच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. मालिका नवीन आहे. मालिकेतील अनेक नवीन कलाकारांची, अनेक नवीन पात्रांची ओळख आपल्याशी झाली आहे आणि या पात्रांची खरी गोष्ट काय आहे त्याबद्दल सुद्धा आपल्याला कळलं आहे. मग काय आहे या मालिकेची गोष्ट आणि आजच्या एपिसोडमध्ये काय घडलंय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर फ्रेंड्स, कालच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं होतं की मल्हारच्या गाडीसमोर नुपूर आली होती आणि मल्हारच्या ड्रायव्हरने वेळेवर ब्रेक दाबला म्हणून नुपूरचा जीव वाचला. पण मल्हार मात्र नुपूरवर खूप चिडलेला असतो आणि तिला जाब विचारतो, काय हो मॅडम, तुम्हाला नीट दिसत नाही का? अशी कोणती तंद्री लागली होती तुम्हाला? तुम्ही गाडीसमोर आलात, जर वेळेवर ब्रेक नसता दाबला ना तर काय झालं असतं तुम्हाला माहिती आहे का? नुपूरला माहीत असतं की तिची चूक आहे, त्यामुळे ती सगळं गुपचूप ऐकून घेत असते आणि मल्हारला सॉरी म्हणते. मल्हार चिडून म्हणतो, सॉरी? व्हॉट सॉरी? सॉरी म्हणल्याने काय तुमचा गेलेला जीव परत आला असता का? आयुष्य दुसरी संधी देत नाही हे लक्षात ठेवा, असं म्हणून मल्हार रागारागाने तेथून जाऊ लागतो. परंतु त्याच वेळेस देवी आईची मिरवणूक तेथून जात असते आणि एक माणूस तेथे भंडारा उधळतो आणि हा भंडारा मल्हार आणि नुपूर या दोघांच्याही अंगावर पडतो. दोघेही या भंडाऱ्याने, या हळदीने पिवळे पडतात आणि त्याच वेळेस दोघांच्याही भूतकाळातील आठवणी जाग्या होतात. दोघेही समदुःखी आहेत. नुपूरला आठवतं की तिला वेदांची हळद लागली होती, वेदांची उष्टी हळद. आशा तिला म्हणाली होती, आज तुला माझ्या मुलाची वेदांची उष्टी हळद लागली आहे, तू कायमची त्याची झाली आहे. आणि तिचं हे स्वप्न मोडलं होतं कारण त्याच दिवशी वेदांचा ॲक्सिडेंट झाला आणि तो देवाघरी गेला होता. तर मल्हारला आठवतं की त्याचंसुद्धा लग्न ठरलं होतं संजना नावाच्या मुलीबरोबर. त्यालासुद्धा हळद लागली होती. सगळेजण एन्जॉय करत होते, डान्स करत होते आणि त्याच वेळेस त्याची तायडी तेथे आली आणि त्याला संजनाची व्हॉइस नोट ऐकवली, ज्यात संजना म्हणाली, मला तुझ्यापेक्षा बेटर मुलगा मिळालाय, त्यामुळे मला तुझ्याशी लग्न करायचं नाहीये. आणि मल्हारचं लग्न करण्याचं स्वप्न मोडलं होतं हळदीच्या दिवशीच. म्हणजे नुपूर आणि मल्हार या दोघांच्या लग्नाच्या या कटू आठवणी आहेत. हळदीच्या दिवशीच त्यांचं लग्न मोडलेलं. नुपूरचा होणारा नवरा हे जग सोडून गेला होता, तर मल्हारला त्याच्या होणाऱ्या बायकोने रिजेक्ट केलं होतं. मला दुसरा चांगला मुलगा मिळालाय म्हणून तिने लग्न मोडलं होतं. त्यामुळे या दोघांनाही मोठा धक्का बसतो. मल्हार आणि नुपूर एकमेकांकडे मागे वळून पाहतात. त्यांना दिसतं की हा देवी आईच्या पालखीचा भंडारा आहे. नुपूर ही नॉर्मल असते, तिला फक्त जुन्या आठवणी आठवतात. परंतु मल्हार खूप घाबरतो, त्याचे हातपाय थरथर करू लागतात. तो आपल्या अंगावर असलेल्या हळदीकडेच पाहत असतो. मल्हारच्या ड्रायव्हरला हे दिसतं, तो खूप घाबरतो आणि तो त्याच वेळेस मल्हारजवळ धावत पळत येतो. मल्हार नुपूरकडे रागारागाने पाहत असतो. तो खूप जास्त व्हायबल झालेला असतो, खूप जास्त घाबरलेला असतो. ड्रायव्हर त्याला कसाबसा गाडीत नेऊन बसवतो. तेव्हा नुपूर मल्हारकडेच पाहत असते. मल्हारचा ड्रायव्हर त्याला घेऊन निघून जातो. नुपूरच्या मनामध्ये सगळ्या जुन्या आठवणी दाटून आलेल्या असतात. या हळदीमुळे तिला आपल्या हळदीच्या दिवसाची आठवण येत असते. तर इकडे मल्हार गाडीमध्ये असतो. तो थरथर करत असतो, त्याला श्वास घ्यायला प्रॉब्लेम येत असतो. मल्हारचा ड्रायव्हर त्याला म्हणतो, मल्हार, काही झालेलं नाहीये त्या मुलीला, तू घाबरू नकोस, आपण आत्ता घरी पोहोचू. पण मल्हारला खूप त्रास होत असतो. मल्हार हा खूप दुःखी झालेला असतो, त्याला श्वाससुद्धा घेत नाही. म्हणजे ॲक्सिडेंट आणि हळदीपासून मल्हार खूप घाबरतो, त्याला याचा फोबिया असतो. तर इकडे नुपूर ही तिच्या चाळीमध्ये परत येते. तेवढ्यात एक जोगतीन तेथे येते. ती नुपूरला थांबवते आणि म्हणते, पोरी, आता तुझी सगळी दुःख संपली आहेत. देवी आईने स्वतः तुझ्या पदरात दान टाकलंय. तुझी जी इच्छा अपूर्ण राहिली होती ना, ती इच्छा आता पूर्ण होणार आहे. तुझ्या अंगाला उष्टी हळद लागली होती, पण आता तुझ्या अंगाला त्या माणसाचं कुंकू लागणार आहे. लवकरच तुझं लग्न होणार आहे. तुझी अपुरी इच्छा पूर्ण होणार आहे. तुझ्या पदरात देवीने स्वतः सुखाचं दान टाकलंय, असं म्हणून ही जोगतीन या नुपूरच्या माथ्याला कुंकू लावते आणि तेथून निघून जाते. नुपूरला जबर धक्काच बसतो. आशाने हे सगळं ऐकलेलं असतं. तर इकडे मल्हारचा ड्रायव्हर त्याला घेऊन घरी पोहोचतो. मल्हारच्या बंगल्याचं नाव सुमती निवास असं असतं. मल्हार खूप घाबरलेला असतो. त्याला नीट चालताही येत नाही, नीट श्वासही घेता येत नाही.
मल्हारचा ड्रायव्हर कसाबसा त्याला घराच्या अंगणामध्ये आणतो, तर मल्हार जागेवरच कोसळतो. त्याला नीट चालतासुद्धा येत नाही, नीट श्वाससुद्धा घेता येत नाही. तर नुपूरच्या सगळ्या आठवणी दाटून येतात आणि तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा येऊ लागतात. आणि इकडे मल्हार हा खूप अस्वस्थ असतो. तो तेथेच जमिनीवर बसलेला असतो. तेवढ्यात मल्हारची तायडी तेथे येते आणि ती मल्हारच्या डोक्यावर हंडा मोकळा करते, त्याला पाण्याने अंघोळ घालते, त्याच्या अंगावर असलेली सगळी हळद पुसून टाकते. तर इकडे नुपूर ही सुद्धा स्वतःच्या डोक्यावर हंडा टाकते आणि ही लागलेली सगळी हळद पुसत असते. फ्रेंड्स, खरंच तुझ्या सोबतीने या मालिकेने पहिल्या एपिसोडमध्ये जो धमाका सुरू केलाय ना, या मालिकेचा पहिला एपिसोड खूप भारी होता. जर तुम्ही तो पाहिला नसेल तर आपल्या चॅनलवर तो लाईव्ह आहे, तो नक्की पहा. आणि आजचा दुसरा एपिसोड तर पहिल्या एपिसोडसुद्धा पेक्षासुद्धा भारी होता. आत्तापर्यंत मी तुम्हाला जेवढं सांगितलंय या 5-6 मिनिटांमध्ये डायलॉग्स खूप कमी आहेत. फक्त बॅकग्राऊंड म्युझिक आणि मल्हार, नुपूर या दोघांचे एक्सप्रेशन, त्यांच्या भूतकाळातील आठवणी हे सगळंच दाखवलं जात आहे. आणि एकीकडे मल्हारच्या डोक्यावर पाणी पडत असतं, तर दुसरीकडे नुपूर ही स्वतःच्या डोक्यावर पाणी ओतते. तिच्या सगळ्या आठवणी जाग्या होतात. मल्हारच्या हळदीच्या आठवणी जाग्या होतात. नुपूर ढसाढसा रडत असते. आणि हा सीन खूप जबरदस्त आहे. ही मालिका नक्कीच प्रेक्षकांचं मन जिंकणार आहे, एवढं मात्र नक्की. इकडे मल्हार आणि नुपूर हे दोघेही आपल्या अंगावरची हळद पुसून टाकतात. नुपूर ढसाढसा रडत असते. या पाण्यामागे ती स्वतःचे अश्रू लपवते. तिला वेदांची आठवण येते. आशा हे सगळं पाहते आणि तिलासुद्धा खूप वाईट वाटतं, कारण आशाला माहिती आहे की आपला वेदांत गेल्यानंतर नुपूरबरोबर काय घडलंय आणि नुपूरच्या मनात ते दुःख अजूनसुद्धा सलतंय. तर इकडे आपली ओळख होते मल्हारच्या चुलत बहिणीशी, जिचं नाव तायडी सांगितलं गेलंय. आता तायडी तर तिचं खरं नाव नसेल, पण सगळेजण तिला अजून तायडी अशीच हाक मारताय. आणि ही तायडी मल्हारची खूप काळजी करते. मल्हारच्या अंगावर पाणी टाकते आणि मल्हारला म्हणते, मल्हार घाबरू नको, एवढं घाबरायची गरज नाहीये, त्या मुलीला काही नाही झालंय, तू तिचा विचार करू नको. मल्हार शांत होतो. तायडी ड्रायव्हरवर खूप चिडते आणि त्याला जाब विचारते, तुला मल्हारबरोबर कशाला ठेवलंय, तू असताना हे सगळं झालं तरी कसं. ड्रायव्हर सांगतो, सॉरी, तेथे अचानक हे सगळं घडलं. तर तायडी त्याला तेथून जायला सांगते. ड्रायव्हर निघून जातो. मल्हार खूप टेन्शनमध्ये असतो. तायडी त्याच्यासाठी रडत असते. असं दाखवलं गेलंय की तायडी ही त्याची खूप काळजी करते. ती त्याची चुलत बहीण असून सुद्धा सख्ख्या बहिणीपेक्षा एखाद्या आईसारखी त्याची काळजी घेते. मल्हार खूप टेन्शनमध्ये आलेला असतो. तेव्हा तायडी त्याला समजावून सांगते, आतमध्ये जा, चेंज कर, घाबरू नको, त्या मुलीला काही नाही झालंय आणि काळजी करण्याची गरज नाहीये. पण तिच्या चेहऱ्यामागे, तायडीच्या एक्सप्रेशन मागे एक व्हिलन लपलाय हे कळून येतं. आणि पुढे ती हिरोईन आहे की व्हिलन आहे, चांगली आहे की वाईट आहे, हे आपल्या सगळ्यांना कळणारच आहे. आणि मग आपली ओळख होते रेवतीशी आणि रेवतीच्या मुलीबरोबर आभाबरोबर. या दोघीही आज घरात छत्रे गुरुजी येणार आहेत म्हणून तयारी करत असतात. रेवती ही मल्हारची मावशी आहे आणि मल्हारची काकूसुद्धा आहे. म्हणजे ती मल्हारची मोठी काकू आहे आणि मल्हारची आई ही रेवतीची सख्खी छोटी बहीण होती. या दोघी सख्ख्या बहिणी सख्ख्या जावा होत्या. आणि आभा ही रेवतीची मुलगी आहे. ती शिरा बनवते आणि म्हणते, आई आज गुरुजी येणार आहेत ना, छत्रे गुरुजी, खरंच त्यांच्यासाठी एवढ्या स्वागताची गरज आहे का. तर काकू म्हणते, अगं हो, ते आपले खूप जुने गुरुजी आहेत, आपल्या आजोबांच्या काळापासून ते आपल्या बरोबर आहेत आणि ते जे भविष्य सांगतात ना, ते भविष्य नेहमी खरं ठरतं. त्याच वेळेस तायडी घरात येते आणि विचारते, अरे वा, घरात काय सुगंध सुटलाय आणि शिऱ्याचा सुद्धा वास येतोय. तर आभा सांगते, हो तायडे, आज आईने शिरा बनवलाय गुरुजींसाठी. तर तायडी म्हणते, अरे वा, शिरा तर खूप छान झालाय, पण आपण नेहमी शिराच का बनवतो. गुरुजी घरात येणार असले किंवा मग एखादी पूजा असली, नेहमीचा शिरा खाऊन खाऊन कंटाळा आलाय, आज शिरा नाही खायचा, तर आज आपण काहीतरी छान मागूया गुरुजींसाठी. असं म्हणून तायडी ही बाहेरून ऑर्डर द्यायचं म्हणते. त्यामुळे रेवतीला खूप राग येतो. आभासुद्धा चिडते. आभा म्हणते, अरे यार आई, ही तायडी नेहमी असंच करत असते. तर रेवती सांगते, जाऊ दे ना, मीच तिला आधी विचारायला हवं होतं, माझंच चुकलं. म्हणजेच रेवती ही घरातील मोठी असून सुद्धा ती या तायडीचं सगळं ऐकत असते. तायडीने संपूर्ण घर ताब्यात घेतलंय आणि मल्हारसुद्धा तिचंच ऐकतो, हे यावरून आपल्याला समजतं. तर इकडे आशा एक सुटकेस उघडते आणि या सुटकेसमध्ये तिच्या गेलेल्या मुलाचे, म्हणजेच नुपूरच्या होणाऱ्या नवऱ्याचे, वेदांचे सगळ्या आठवणी असतात.
त्याने नुपूरला पाठवलेली ग्रीटिंग्स, लिहिलेले प्रेमपत्र, त्याचबरोबर त्याचा जुना टी शर्ट, या सगळ्या आठवणी नुपूर आणि आशाने या सुटकेसमध्ये जपून ठेवलेल्या असतात. आशा या सगळ्या आठवणी बाहेर काढते आणि हे पत्र वाचू लागते. तिला खूप बरं वाटतं. आज तिचा मुलगा वेदांत या जगात नाहीये. कोणत्याही आईसाठी हे किती मोठं दुःख असू शकतं, पण या वेदांच्या आठवणीमुळे आपला वेदांत आपल्या जवळ आहे असंच तिला वाटतं. तिच्या चेहऱ्यावर स्माईल येते. पण त्याच वेळेस आशाला आठवतं की आज जोगती नुपूरला काय म्हणाली होती, तुझ्या आयुष्यात सुख परत येणार आहे, तुझं लवकरच लग्न होणार आहे, तू माप ओलांडून तुझ्या नवऱ्याच्या घरी जाणार आहे. आणि तेव्हा मीना ही नुपूरला अपशकुनी म्हणाली होती, तू तुझ्या नवऱ्याला गेलंय असं म्हणाली होती. हे आठवून आशाला असं वाटतं की जोपर्यंत वेदांच्या या आठवणी नुपूरजवळ आहेत तोपर्यंत नुपूर ही दुःखी राहील आणि कधीच स्वतःच्या भविष्याचा विचार करू शकणार नाही, कधीच सुखी राहू शकणार नाही. त्यामुळे मला या सगळ्या आठवणी मिटून टाकाव्या लागतील असा विचार करून आशा चक्क वेदांचं हे पत्र फाडू लागते. तेवढ्यात नुपूर तेथे येते आणि आशाला हे करण्यापासून थांबवते आणि विचारते, आई तुम्ही हे काय करताय? नुपूरला जबर धक्का बसलेला असतो. तर आशा चिडून म्हणते, मी हे सगळे पत्र फाडणारे, या सगळ्या आठवणी जाळून टाकणारे. नुपूर विचारते, आई तुम्ही हे काय बोलताय? या आपल्या वेदांच्या आठवणी आहेत. तर आशा म्हणते, म्हणून मी हे करते, कारण जोपर्यंत या आठवणी तुझ्याबरोबर आहेत ना, तू सुखाने जगणार नाही, भविष्याचा विचार करणार नाही, तू चांगली जगणार नाही. त्यामुळे मी या सगळ्या आठवणी मिटून टाकणारे. नुपूर खूप दुःखी होते आणि विचारते, आई तुम्हाला कळतंय का तुम्ही हे काय बोलताय? तर आशा म्हणते, मला तर वाटतं मला पाहून तुला माझ्या मुलाची आठवण येत असेल, म्हणून तू या दुःखातून बाहेर जात नाहीये. मी काय करू? मी स्वतःचा जीव देते, स्वतःला संपून टाकते असं म्हणून ती चक्क किचनमध्ये जाऊन चाकू घेऊ लागते. नुपूर तिला थांबवते, शांत करते. तर आशा ढसाढसा रडू लागते आणि म्हणते, नुपूर तुझ्या वाट्याला हे जे दुःख आलंय ना ते माझ्यामुळे आलंय, माझ्या मुलामुळे आलंय आणि मला पाहून तुला पुन्हा पुन्हा त्याची आठवण येत असेल ना, तू हे सगळं विसरून जा. नुपूर रडू लागते आणि तिला घट्ट मिठी मारते. नुपूर ही आशाला म्हणते, आई आपला वेदांत आपल्याला सोडून गेलाय, पण त्याच्या आठवणी तर आपल्याकडे आहे ना. या आठवणी माझ्यासाठी पुरेशा आहेत. त्या आठवणीला कवटाळून मी माझं आयुष्य काढू शकते. या आठवणी तरी माझ्याजवळ राहू द्या, त्या माझ्याकडून हिरावून घेऊ नका असं म्हणून नुपूर ही आशाच्या मांडीवर डोकं ठेवते आणि ढसाढसा रडू लागते. आशाला सुद्धा वाईट वाटतं. फ्रेंड्स, खरंच नुपूरचं जे कॅरेक्टर आहे ते खरंच खूप भारी आहे. इतक्या मोठ्या दुःखातून ती स्वतःची वाट शोधतीये, संपूर्ण कुटुंबाला सावरतीये आणि ज्याच्याशी तिचं लग्न नाही होऊ शकलं त्या वेदांच्या आईला दुसरा कोणताही आधार नसल्यामुळे तिला सुद्धा सांभाळतीये. आणि अशी मुलगी, अशी स्त्री खरंच किती भारी आहे हे यावरूनच कळून येतं. खरंच नुपूरचं जे कॅरेक्टर आहे ते खूप छान लिहिलं आहे आणि नुपूरची जी ॲक्टिंग आहे, जी कलाकार हा नुपूरचा रोल करतीये तिने सुद्धा खूप भारी ॲक्टिंग केली आहे. तर इकडे मल्हारच्या घरी सुमती निवासमध्ये आभा ही रेवतीला विचारते की हे गुरुजी कोण आहेत? तर रेवती तिला सांगते, अगं ते आपले छत्रे गुरुजी आहेत. छत्रे गुरुजी हे मागील अनेक पिढ्यांपासून आपल्या घराण्याला भविष्य सांगत असतात आणि त्यांनी सांगितलेलं भविष्य हे नेहमी खरं असतं बरं का. हे ऐकून आभाला सुद्धा आश्चर्य वाटतं. तर तायडीची आई गायत्री हे सगळं लपून ऐकत असते. पुढे रेवती सांगते, जेव्हा भाऊजींचं लग्न ठरायचं होतं ना तेव्हा सुद्धा आमच्या आईंनी म्हणजे सासूबाईंनी या छत्रे गुरुजींनाच बोलवून घेतलं होतं. आम्ही गुरुजींना सुमतीची पत्रिका दाखवली आणि ही पत्रिका पाहताच ते म्हणाले होते, ही तर लक्ष्मी आहे, तुमच्या घरात आली ना तर तुमच्या घराचं सोनं करेल. गायत्री हे सगळं ऐकते आणि लगेचच आपल्या रूमकडे धावते. इकडे तायडीचा बाप हा रूममध्ये मस्तपैकी सापशिडी खेळत असतो. आयत्या पिठ्यावर रेघोट्या मारायच्या एवढंच या दोघांना काम असतं असं वाटतंय. गायत्री रूममध्ये येते आणि तायडीच्या बापाला सांगते, अहो तुम्हाला माहिती आहे का, ते छत्रे गुरुजी आज घरी येणार आहेत. त्यांना सगळं भविष्य माहीत असतं असं म्हटल्या त्या. आपण त्यांना भविष्य विचारून घेऊया की त्या मल्हारला प्रॉपर्टीतून कसं बेदखल करायचं आणि सगळी प्रॉपर्टी आपल्या तायडीच्या नावावर कशी झाली पाहिजे. तेव्हा तायडीचे वडील म्हणतात, मूर्ख झालीस का तू? त्या छत्रे गुरुजींना असं नाही विचारायचं, कारण ते या कुटुंबाचे खूप जुने गुरुजी आहेत आणि त्यांना जर हे सांगितलं ना तर आपण दोघेच या घरातून बाहेर जाऊ, एवढं लक्षात ठेव. त्याच वेळेस गायत्री म्हणते, पण ही संपूर्ण प्रॉपर्टी माझ्या तायडीच्या नावावर व्हायला हवी. तेवढ्यात तायडी तेथे येते आणि चिडून म्हणते, आई हे काय बोलतेस तू? तायडीला पाहून
हे दोघे चांगलेच घाबरतात. तर इकडे रेवती आभाला घेऊन मल्हारच्या आईबाबांच्या फोटोजवळ येते. यावरून आपल्याला हे समजतं की मल्हारचे आईवडील आता या जगात नाहीये, ते जग सोडून गेले आहेत. रेवती आभाला सांगते, तुझी ही सुमती मावशी होती ना, माझी छोटी बहीण, लहानपणापासूनच ती खूप हुशार होती आणि गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे तिचं आणि भाऊजींचं लग्न झालं. ती या घरात आली आणि आमचे दिवसच पालटले. ती या घरात येण्याआधी आमचा बिझनेस डबघाईला आलेला होता. घराची आर्थिक परिस्थिती खूप ढासळलेली होती. पण तिने घरात पाऊल ठेवलं आणि घरामध्ये पुन्हा एकदा लक्ष्मी आली. आमचा बिझनेस हा खूप फळफळला. ती हुशार होतीच, प्रत्येक गोष्टीत तिला उत्साह होता. तिने आणि भाऊजींनी सुमती इव्हेंट्स ही कंपनी सुरू केली आणि या कंपनीला दिवसेंदिवस एका नव्या उंचीवर ते घेऊन गेले. आज आपण जे सोन्याचे दिवस पाहत आहोत ना, ते फक्त सुमतीमुळे. रेवती आपल्या बहिणीचं खूप कौतुक करत असते, म्हणजेच मल्हारच्या आईचं खूप कौतुक करत असते. ती आभाला सांगते, आज हे सोन्याचे दिवस पाहायला ते दोघे हवे होते, पण नियतीच्या मनात हे नव्हतं. आज त्यांचा मुलगा मल्हार त्यांचा हा बिझनेस कुठल्या कुठे घेऊन जातोय, वेगळ्या उंचीवर त्याने नेलाय. आभा म्हणते, खरंच आज सुमती मावशी असती तर मल्हार दादा त्यांचा बिझनेस किती उंचीवर नेतोय हे पाहून त्यांना सुद्धा किती आनंद झाला असताना. रेवती खूप इमोशनल होते. खरंच माझी सुमती खूप छान होती. देवाने तिला खूप लवकर नेलं म्हणून ती दुःखी होते. आबालाही वाईट वाटतं. तर इकडे तायडी आपल्या आईवडिलांवर खूप चिडते आणि म्हणते, तुम्ही असं बोललात तरी कसा, तुमची हिंमत कशी झालं हे बोलण्याची. गायत्री खूप घाबरते. लगेचच तायडी ही दरवाजा बंद करून घेते. गायत्रीच्या जवळ येते आणि म्हणते, काही बोलण्याआधी एक गोष्ट लक्षात ठेवायची की भिंतीला सुद्धा कान असतात आणि मग आपल्याला जशी अपेक्षा होती तसंच तायडी तिचं खरं रूप दाखवते. म्हणजे तायडी या मालिकेची हिरोईन नाहीये, चांगल्या मनाची नाहीये, तर या मालिकेतली मुख्य व्हिलन आहे, सगळ्यात मोठी व्हिलन आहे. तायडी आईबापाला सांगते, खूप प्रयत्न करून मी या घरामध्ये माझं स्थान निर्माण केलंय, या घरात परत आलीये आणि तुमच्या मूर्खपणामुळे जर मला ते स्थान गमवावं लागलं ना, तर मी तुमच्या दोघांची कोठे हकालपट्टी करेल हे तुम्हाला माहिती आहे ना. तुम्ही माझ्या आईबापा आहात हे सुद्धा मी विसरून जाईल. गायत्री म्हणते, हो माहिती आहे, तू मला वृद्धाश्रमात पाठवशील. तर तायडी म्हणते, हो, पण त्याच्या आधी मला या संपूर्ण प्रॉपर्टीचा ताबा मिळवायचा आहे आणि मल्हार तर माझ्या मुठीत आहेच, पण हा सगळा बिझनेस मला माझ्या मुठीत घ्यायचा आहे. या बिझनेसची एकमेव मालकीन मला बनायचं आहे. तेव्हा गायत्री विचारते, पण ते गुरुजी आता येणार आहेत आणि जर त्यांनी मल्हारचं लग्न ठरवलं तर काय करायचं. तायडी सांगते, त्याची व्यवस्था मी करून ठेवली आहे. चोराला चोरी करायला सांगितली आहे आणि पोलिसांना त्या चोराचा पत्ता दिलाय. आणि तिला आठवतं की जेव्हा मल्हार तिला घराबाहेर भेटला होता तेव्हा तिने मल्हारला सांगितलं होतं की काकूंनी छत्रे गुरुजींना बोलवून घेतलंय. आणि जशी आपल्या सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत शालिनीची स्टाईल होती, शालिनी, तशीच या मालिकेमध्ये माधवी निमकरची एक नवीन स्टाईल आहे. 1 2 3 बूम धमाका. आणि असाच धमाका ती करणार असते, कारण थोड्या वेळानंतर छत्रे गुरुजी घरी आलेले असतात आणि त्यांना पाहून मल्हार खूप चिडलेला असतो, कारण मल्हारची लग्न करण्याची कोणतीही इच्छा नसते. तर इकडे मीना ही घरात आल्यावर पुन्हा एकदा आशाला टोमणे देते. त्यामुळे नुपूरला खूप वाईट वाटतं आणि आशा तिला समजावून सांगते, तू त्या मीनाचं काळजी करू नकोस, मला तर फक्त एकच गोष्ट आठवतीये आणि ती म्हणजे जोगतिनीची. जोगतिनीने सांगितलंय ना की लवकरच तुझं आयुष्य बदलणार आहे, जे अपुरं राहिलं ते पूर्ण होणार आहे आणि तू माप ओलांडणार आहे, याचा अर्थ लवकरच तुझं लग्न होणार आहे. नुपूरला हे सगळं आठवतं की जोगतीन तिला म्हणाली होती, लवकरच दिव्याई तुला आशीर्वाद देणारे, दिव्याई तुझ्या पदरात दान टाकणारे आणि तुझं लग्न होणारे. हे आठवून नुपूरला काही पटत नाही आणि ती म्हणते, नाही आई, मला लग्न नाही करायचंय, मी दुसऱ्या कोणाचाही विचार करू शकत नाही. आशा तिला समजवण्याचा प्रयत्न करते, तू आता जुन्या गोष्टीत नको जगूस, तुला लग्न करावंच लागेल, भविष्याचा विचार करावाच लागेल. पण नुपूर त्यासाठी स्पष्ट शब्दात नकार देते. तर इकडे मल्हार सुद्धा लग्न करण्यासाठी नकार देतो. रेवती त्याला समजावून सांगते, मल्हार हे काय चाललंय तुझं, मी जेव्हा जेव्हा तुझ्या लग्नाचा विषय काढते तेव्हा तेव्हा तू लग्न करण्यास नकार देतो, पण हे चुकीचं आहे. त्या मुलीसाठी तू आयुष्यभर असाच राहणार आहे का. आणि तेवढ्यात आपली शालिनी, सॉरी आपली तायडी म्हणते, 1 2 3 धमाका. आणि खरंच मल्हार खूप चिडतो आणि म्हणतो, बस झालं मावशी,
तुला मी सांगितलंय ना, मला लग्न नाही करायचंय, लग्नाचा विचार माझ्या मनात नाहीये. आणि मल्हार छत्रे गुरुजींना सांगतो, छत्रे गुरुजी, मी सध्या लग्न नाही करू शकत, मला लग्न नाही करायचंय. त्यामुळे रेवती मावशीला खूप वाईट वाटतं, पण आपली तायडी मात्र चांगलीच खुश होते. म्हणजे एकूणच आपल्या मालिकेचे जे मुख्य हिरो आणि हिरोईन आहेत, नुपूर आणि मल्हार, या दोघांनाही लग्न करायचं नाहीये. या दोघांनीही ठरवलंय की आपल्या भूतकाळातच जगायचं आणि लग्न नाही करायचं. तर फ्रेंड्स, आजचा एपिसोड येथेच संपतो. एकूणच तुझ्या सोबतीने ही मालिका खरंच खूप भारी आहे. या मालिकेचे आत्तापर्यंत फक्त 2 एपिसोड झाले आहेत, पण कालचा पहिला एपिसोड आणि आजचा दुसरा एपिसोड खरंच खूप भारी होते. मालिकेचे सगळे कॅरेक्टर्स, मालिकेची गोष्ट, मालिकेचे कलाकार सगळे एक से बढ़कर एक आहेत. सगळं पाहायला खूपच भारी वाटतंय, एवढं मात्र नक्की. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढचा एपिसोड आणखीन भारी असणार आहे. पुढील एपिसोडमध्ये आणखीन मोठा ट्विस्ट येणार आहे. मल्हारने लग्न करायला नकार दिलेला असेल, परंतु छत्रे गुरुजी सगळ्यांना सांगतील त्याने कितीही नकार दिला, पण त्याच्या लग्नाचा योग आहे आणि पुढील 3 महिन्यात त्याचं लग्न होणार आहे. हे ऐकून तायडीला जबर धक्काच बसेल आणि मग नुपूर आणि मल्हार या दोघांची पुन्हा एकदा भेट होईल. नुपूरची पर्स घेऊन एक चोर पळून जात असेल, त्याच वेळेस मल्हार तेथे येणार. तो या चोराला पकडणार आणि नुपूरची पर्स परत मिळवून देईल आणि या दोघांची येथे भेट होईल. आणि मग त्यानंतर नुपूर ही पोलीस स्टेशनमध्ये जाईल आणि पोलिसांना वेदांचा ॲक्सिडेंट कुणी केला होता याचा शोध घ्यायला सांगेल. आणि वेदांचा ॲक्सिडेंट दुसऱ्या तिसऱ्या कुणी नाही तर चक्क मल्हारने केलाय. मल्हारच्या गाडीनेच वेदांतला उडवलं होतं. म्हणजे आज ना उद्या नक्कीच नुपूर आणि मल्हार या दोघांचं लग्न होणार आहे. आणि मग त्यानंतर हा मोठा खुलासा होईल की वेदांचा ॲक्सिडेंट मल्हारने केला होता. मग काय होईल हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असेल. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा तुझ्या सोबतीने ही मालिका आवडते ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.